मला कळत नाही, बायकांचं कौतुक झालं की फार जळतात बाबा ते. हो ना, काय एवढं होतंय की बायकांची फिल्म, नाहीतर आम्ही एवढ्या मारामारीच्या फिल्म बघतच असतो की पुरुषांच्याही. तेव्हा तर आपण असं नाही म्हणत की फक्त पुरुषांचे सिनेमे येत आहेत. त्यामुळे बायकांचे सिनेमे आले पाहिजेत आणि येऊ दे. मी 20 वर्षाची होते तेव्हा मला फॉर एक्झाम्पल सांगायचं तर 8 वाजता काम संपलंय, 9 वाजता मी घरी पोहोचणार आहे, ह्याचा कधीही आनंद वाटला नाही. मी 20 वर्षाची होते तेव्हा असं होतं की अजून रात्री काम करू. आता मला असं वाटतं अरे वा, 8 वाजता काम संपलं, 9 वाजता आता आपण घरी जाऊन झोपणार. हे एज गणित बदलत जातं. स्वतःच्या स्वभावापेक्षा खूप वेगळं कॅरेक्टर आहे. मी अजिबातच तशी नाहीये. त्यामुळे आपल्याला म्हणजे मी पण माझ्याकडनं पण कधीतरी होता काय एवढं काय होतंय घाबरायला, चल ना. पण जी घाबरते तिच्या मनात काय चालू असेल हे आपल्याला कळत नाही. तर माझ्याकडनंही या चुकापूर्वी नक्कीच झालेल्या आहेत. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ डिजिटल. जिम्मा 2चं निमित्त म्हणजे ज्या चित्रपटाने आपल्या सगळ्यांना खळखळून हसवलं, थोडंसं हळवही केलं, आता दुसऱ्या भागातनं काय असणार आहे हा सगळा प्रवास हे चित्रपटगृहात जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा कळेलच. पण या सगळ्या चित्रपटातील जे कलाकार आहेत, सगळ्या टीमने मिळून जे काही केलेलं आहे त्याच्यापैकीच एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे, ते म्हणजे क्षितिताई. खूप खूप स्वागत आहे सकाळ. थँक्यू प्रेरणा. काय रिस्पॉन्स मिळतोय? बापरे, छान खूप मिळतोय. आणि खरं सांगायचं तर असं इतक्या लगेच पटकन एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल असं काही अपेक्षा नव्हती केली. पण गाण्याला एवढा छान रिस्पॉन्स मिळाला आणि एवढे रील्स बनवले, अगदी छोटूशा मुलीपासून ते आज्यांपर्यंत. आणि ऍडव्हान्स बुकिंग ओपन झालं तर लोकांनी मला तिकिटाचे फोटो पाठवले की आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो पण बघणार आहोत. आणि शनिवारी काहीतरी 11चा काहीतरी शो आहे वाटतं मिरज डोंबिवलीला, त्याचं पण तिकीट काढलंय. तर आम्ही ते मित्रांसोबत, हे फॅमिली सोबत असं लोकांनी प्लॅन बनवले ऑलरेडी. आणि भारी वाटतंय. म्हणजे ह्यासाठी जिम्मा ही फिल्म केली होती की लोकांनी प्लॅन करून फिल्मला जावं. म्हणजे एकटं नुसतंच एक मैत्रीण आणि मी अशा ऐवजी एक ग्रुप एक प्लॅन जो आपण म्हणतो ना बनतो, त्यासाठीच आहे ही फिल्म. आणि ते होताना दिसतंय तर मला फार बरं वाटतंय. म्हणजे बायकांना खुश केलं तुम्ही पहिल्या ह्याच्यात, आता दुसऱ्या ह्याच्यातही तेच. दुसऱ्या ह्याच्यात पुरुषही खुश होणार आहेत की. म्हणजे मला कळत नाही, बायकांचं कौतुक झालं की फार जळतात बाबा ते. हो ना, काय एवढं होतंय की बायकांची फिल्म, नाहीतर आम्ही एवढ्या मारामारीच्या फिल्म बघतच असतो की पुरुषांच्याही. तेव्हा तर आपण असं नाही म्हणत की फक्त पुरुषांचे सिनेमे येत आहेत. त्यामुळे बायकांचे सिनेमे आले पाहिजेत आणि येऊ देत. आणि पुरुष एन्जॉय करतील. म्हणजे मुलं त्यांच्या आईला घेऊन, बायकोला घेऊन आलेली मुलंही एन्जॉय करतील फिल्म, एवढं नक्की माहितीये मला. नक्कीच. पण आता दुसऱ्या भागात प्रेक्षकांच्या विविध प्रतिक्रिया येतीलच, पण पहिल्या भागासाठी मिळालेली इंटरेस्टिंग काय काय फीडबॅक्स होते तर अजूनही लक्षात आहे की लोकांना इथपर्यंत तो चित्रपट आवडलेला आहे आणि इतकं त्यांना कनेक्ट झालेलं म्हणतो ना आपण. बापरे, खूप आहेत. जिम्मा 1चे मला अजूनही येतात प्रतिक्रिया की ज्यांनी थिएटरला तेव्हा पाहिला होता पण आता सुद्धा कुठेतरी डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहिलाय. आणि आज पण तो सीन पाहिल्यावर असं वाटतं, म्हणजे मी हरवते जिम्मा 1 मध्ये. त्या सीनला साठी तर मला इतक्या बायका भेटल्यात की आम्हालाही असं वाटतं, कुठेतरी भीती वाटते. मग ते कळत नाही लोकांना कळेल की नाही की ही भीती नक्की कसली आहे. अशा छोट्या छोट्या पासून ते, म्हणजे मला माहितीये की एक बाई मला भेटायला आल्या होत्या पुण्याला. आम्ही एक फिल्म होती जिम्मात, तेव्हा थिएटर व्हिजिटला गेलो होतो. तर तेव्हा त्या बाईंची सिमिलर होती स्टोरी. त्या कोविडमध्ये त्यांचा नवरा गेला आणि फर्स्ट कोविड वेव्ह मध्ये. आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की मला त्यांच्या कोणीतरी फिल्म पाहिली आणि जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही बघायला पाहिजे. आणि त्या बाई त्या दिवसानंतर, नवरा गेल्यानंतर पहिल्यांदा थिएटरमध्ये आल्या होत्या. आणि त्या मला भेटल्यानंतर खूप घट्ट मिठी मारून त्या खूप रडल्या होत्या की आता मला वाटतंय की मी पडते हळूहळू घराच्या बाहेर. असं अडकून स्वतःला घेणं इज नॉट राईट, बिकॉज लाईफ गोज ऑन. मला वाटतं हे ज्या मोमेंट्स, जी होप दिली ना जिम्मा 1नी सुद्धा, आणि जिम्मा 2 ऑल्सो प्रॉमिसेस दॅट, ते मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे. नक्कीच. आणि भाग 2च्या निमित्तानं म्हणजे रिंकू पासून सुहासताई, एक वेगवेगळी जनरेशन आणि पूर्ण सगळी भट्टी जमलेली. ते कसं वाटतं, कारण प्रत्येक जनरेशनला आणि प्रत्येकाला कनेक्ट होणार आहे. एक्झॅक्टली. आणि प्रत्येक जनरेशनची ना प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. म्हणजे मी 20 वर्षाची होते तेव्हा माझे प्रॉब्लेम्स वेगळे होते, आता मी 40च्या पुढे आहे तर माझे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. त्यामुळे त्या वेगळ्या वेगळ्या एज ग्रुपच्या बायकांचे वेगळे प्रॉब्लेम्स असं नाही, पण त्यांना भेडसावणाऱ्या समस्या किंवा त्यांच्या आयुष्यातले इश्यूज किंवा त्यांना मिळणारे आनंद. म्हणजे मी 20 वर्षाची होते तेव्हा मला फॉर एक्झाम्पल सांगायचं तर 8 वाजता काम संपलंय, 9 वाजता मी घरी पोहोचणार आहे, ह्याचा कधीही आनंद वाटला नाही.
मी 20 वर्षाची होते तेव्हा असं होतं की अजून रात्री काम करू. आता मला असं वाटतं अरे वा 8 वाजता काम संपलं, 9 वाजता आता आपण घरी जाऊन झोपणार. हे एज गणित बदलत जातं. तसंच या फिल्म मध्ये पण सुहास मावशीच्या कॅरेक्टरला वेगळ्या गोष्टी आनंद देतात, वेगळ्या गोष्टी वाईट वाटतं किंवा प्रॉब्लेम्स होतात आणि पार सायली रिंकू पर्यंत. सो ते मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांबद्दल काहीतरी सांगणारी फिल्म आहे. नक्कीच. पण क्षिती आणि हेमंत ढोमे असे हे दोघं कपल आहेत बरं, आणि त्यांची आवड एक आहे चित्रपट आणि म्हणजे ओव्हरऑल एंटरटेनमेंट इंडस्ट्री, आणि ते क्रिएटिव्ह स्पेस मध्ये काहीतरी छान प्रोजेक्ट मिळून करतात. एक कपल म्हणून काय वाटत असतं, किंवा जे कपल तुमची आवड आहे तर एकत्र मिळून काहीतरी करावं असं तुम्ही मोटिवेट जर केलं तर? हो ऍक्च्युली, कारण काय कपल म्हणून कंपनी आम्ही सुरू केली, आम्ही त्यात पार्टनर्स आहोत चलचित्र मंडळी नावाची, आणि ती मोठी करायला जे एक म्हणजे दोघांची साथ, म्हणजे इन अ वे हेमंत जास्त क्रिएटिव्ह गोष्टींकडे बघतो, त्याच्यातली अक्कल त्याला जास्त आहे. मी माझी जी कामं आहेत ती मन लावून करते, पण कधीतरी तो चुकतो, कधीतरी मी चुकते. एकमेकांना सांभाळून घेत पुढे जात आम्हाला ह्या क्षेत्रात काहीतरी करायचंय, आम्हाला चांगले सिनेमे करायचेत, अनेक वेळेला दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहत. आता यावेळेला आम्ही लकी ठरलो, आमच्या बरोबर जिओ स्टुडिओज जोडले गेले, आमच्या बरोबर आनंद एल राय सर म्हणजे कलर येल्लो जोडलं गेलं, त्याने खूप फायदा होतो. आणि त्यांचा कसा सपोर्ट मिळाला तसं कुठेतरी इच्छा आहे की आपणही एवढे चांगले सिनेमे करावे, एवढं मोठं व्हावं की जो स्ट्रगल आपल्याला करायला लागला तो कदाचित करायला लागू नये. म्हणजे आम्हाला उशिरा भेटले आनंद सर आणि जिओ स्टुडिओज, आमचे 2 सिनेमे आधी झाले होते, तर आपणही कोणासाठी तरी असं काहीतरी करावं, एवढं मोठं आपल्याला होता आलं पाहिजे. सो हे कपल म्हणून एकमेकांची भांडत, एकमेकांची रुसत का होईना, बट वी ट्राय अँड मेक इट बिग फॉर शुअर. सुपर. आणि तुझं कॅरेक्टर जे पहिल्या भागातही खूप लक्षवेधी ठरलेलं आहे, दुसऱ्या भागात त्या कॅरेक्टर मध्ये काय काय होणार आहे या गोष्टी अर्थात चित्रपटात, पण ते पुन्हा एकदा ते कॅरेक्टर जगून कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की मला ती मीता खूप आवडते. जे काय म्हणजे आपण नंतर थोड्या दिवसांनी आपण असं एक यू लुक बॅक अँड थिंक नो की अच्छा ही असं कॅरेक्टर आहे, तर ते कॅरेक्टर मला लक्षात आलं की मला खूप आवडतं, कारण ते खूप रिलेट होणारं कॅरेक्टर आहे. माझ्या स्वतःच्या स्वभावापेक्षा खूप वेगळं कॅरेक्टर आहे, मी अजिबातच तशी नाहीये. त्यामुळे आपल्याला म्हणजे मी पण माझ्याकडनं पण कधीतरी होता काय एवढं काय होतंय घाबरायला, चल ना, पण जी घाबरते तिच्या मनात काय चालू असेल हे आपल्याला कळत नाही. तर माझ्याकडनंही ह्या चुकापूर्वी नक्कीच झालेल्या आहेत, पण आता असं वाटतं की पार्ट 1 नंतर पार्ट 2 मध्ये पूर्णतः नाही म्हणणार मी, पण थोडाफार तिच्यात आलेला कॉन्फिडन्स, ती आता स्वतःची मतं मांडते, तिच्या मुलीचं म्हणणं आहे की आता तू लग्न कर, त्याच्याबद्दलही तिची एक काही मतं आहेत. मला वाटतं इट्स अ गुड प्रोग्रेशन ऑफ द कॅरेक्टर इन पार्ट 2. आणि अपोजिट आहे ना अगदीच, माझ्या पूर्ण अपोजिट आहे. सुपर. मराठी चित्रपट आणि या सगळ्या गोष्टी आहेतच, पण बॉलिवूड मध्येही चाललेलं आहे खूप छान. आणि रिसेंटली कॉम्प्लिमेंट द्यावं वाटेल, रॉकी अँड राणी जे केलेलं इतकं प्रतिम ते कॅरेक्टर, त्यासाठी फीडबॅक्स मिळाले असतील, इतकं छान झालं. हो खूप मिळाले. आणि मला हिंदी प्रेक्षकांकडनं तर मिळालेच, पण मराठी प्रेक्षकांनी मला खूप आनंद काय झाला, मला खूप लोकांनी मेसेज केला जेव्हा तुम्हाला सिनेमात पाहिलं तेव्हा असं वाटलं आपलं कोणीतरी तिथे आहे. तर ह्या कॉम्प्लिमेंटनी मला खूप छान वाटलं, कारण असं वाटलं की मराठी प्रेक्षक मला आपल्यातलं समजतात, म्हणजे आपल्या घरातलं समजतात, की असं वाटलं की अरे आम्ही चीअर केलं कारण तुम्ही दिसलात. तर मला खूप भारी वाटतं ते, आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला, फिल्मला पण मिळाला आणि कॅरेक्टरला माझ्या खूप, कारण नाहीतर एवढे सगळे महान मोठे कलाकार आहेत तिथे, तर असं होतं की आपण हरवून नाही जात आहोत ना त्याच्यात. पण नाही, प्रेक्षकांना ते कॅरेक्टरही खूप आवडलं, त्यांनी कलाकार म्हणून मला निश्चितच आनंद झाला. तो कॅरेक्टरचा ग्राफही खूप छान होता. त्या या सगळ्यामध्ये करण जोहर सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? एक्सेलेंट. म्हणजे मी कधीही डोळे बंद करून ते डिरेक्ट करत असतील तर सिनेमात काम करायला तयार आहे, कारण इज अ फॅन्टॅस्टिक डिरेक्टर. ते इतकं नीट, प्रेमाने आणि प्रिसाईज तुम्हाला सांगतात की त्यांना काय हवंय, कसं काम करून हवंय. म्हणजे जे माझं काम लोकांना आवडलंय त्यातलं ऑलमोस्ट 70% श्रेय त्यांचं आहे, कारण त्यांनी ते मला एक्झॅक्ट सांगितलं होतं, हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे. आता 30% कलाकार म्हणून माझं काम आहे की ते जे सांगतायत ते करणं, पण ते सांगणं सगळं त्यांच्याकडे होतं. आणि इज अ व्हेरी नाईस ह्युमन बिईंग आणि खूप मस्त माणूस आहे, कामाला खूप छान माणूस आहे. मला खूप मजा आली त्यांच्याबरोबर काम करायला, खूप जास्त. सुपर. मराठी, हिंदी याच्या विविध ह्याच्यात आम्हाला तू दिसत राहशील.
आणि जिम्मा 2 साठी खूप खूप शुभेच्छा. ज्यांनी जिम्माला प्रेम दिलंय त्यांना काही सांगावंसं वाटतं, कारण आता पुन्हा एकदा भाग 2 घेऊन एक नव्या प्रवासात तुम्ही घेऊन जाणार आहात. नक्कीच. जिम्मा 1 वर ज्यांनी प्रेम केलं त्यांना मी हे नक्की सांगेन की तुम्हाला जिम्मा 2 डिसअपॉइंट नाही करणार. तुम्ही जिम्मा 2 वर जास्त प्रेम कराल ह्याची मला खात्री आहे. जिम्मा 2 मधला जो 2 आहे ना तो डबल एंटरटेनमेंट, डबल मज्जा, डबल इमोशनल असं सगळं आहे त्याच्यात. तर तुम्हाला फिल्म नक्की आवडेल आणि मला नक्की कळवा इंस्टाग्रामवर मेसेजेस करून की कशी वाटली फिल्म. तुम्हाला माहिती मी जनरली सगळ्यांना रिस्पॉन्ड करते, तुम्हालाही करीन, पण मला प्लीज कळवा कशी वाटली. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.